आज मुख्यतः जे कागदपत्र आहेत शिवसेना पक्षाच्या घटनेबद्दल आणि जी शिवसेना पक्षाची राजकीय पक्ष म्हणून जी घटना आहे त्याच्यानुसार जी कार्यवाही झाली आत्तापर्यंत त्याबद्दल विशेषतः कपिल सिब्बल सरांनी मांडणी केलेली आहे आणि मेजॉरिटीची टेस्ट काय असली पाहिजे याबद्दल प्रामुख्याने सांगताना नेहमी सादिक अलीच्या केसचं उदाहरण देण्यात येते सगळ्याच इलेक्शन पिटिशन्समध्ये. तसं याच्यामध्ये सुद्धा या 1972च्या केसचा निकाल देण्यात येत आहे आणि त्याच्यात संदर्भ तो देण्यात आला की सादिक अलीच्या केसमध्ये टेस्ट ऑफ मेजॉरिटी डिसाईड करताना न्यूमरिकल स्ट्रेंथ जी आहे ती बहुमत संख्या केवळ विधिमंडळ पक्षाच्या आमदार संख्येवरून ठरवण्यात येऊ नये आणि राजकीय पक्ष संघटनेमध्ये काय सपोर्ट आहे तो सुद्धा पाहायला पाहिजे. हे तत्त्व 1972मध्ये न्यायिक तत्त्व म्हणून प्रस्थापित झालेलं आहे. असं असतानाही वारंवार न्यायालयांना 1972मध्ये जे ज्युडिशियल विजडम एस्टॅब्लिश झालेलं आहे ते वारंवार का सांगावं लागते असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. खरं तर ते सांगायला लागण्याची गरज पडू नये, परंतु आत्ता ज्या राजकीय बदमाशी वाढलेल्या आहेत त्यामुळे असं दिसते की वारंवार सादिक अली केसचा संदर्भ दिला जात आहे. आजही तो दिला गेला. तसंच 2024मध्ये सुभाष देसाई केसमध्ये सुद्धा परत सुप्रीम कोर्टाने सादिक अली केसचा संदर्भ घेऊन निकाल दिला आणि सांगितलं की केवळ आमदारांची संख्या लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा निर्णय इलेक्शन कमिशननी किंवा कोणी घेणं बहुमत कोणाला आहे या दृष्टीने ती निरर्थकता ठरेल असं म्हटलेलं आहे. इट विल बी फर्टाईल एक्सरसाइज असं म्हटलेलं आहे. ते पण परत सांगावं लागते कारण की परत एकदा आपण हे पाहू शकतो की राजकीय बदमाशी करणाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. निवडणूक आयोगाने हे दोन निर्णय म्हणजे सादिक अली केसमध्ये झालेला निर्णय आणि सुभाष देसाई केसमध्ये झालेला न्यायिक तत्त्वाचा जो निर्णय आहे तो लक्षात न घेता एकतर्फी निर्णय एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला. हा निवडणूक आयोगाचा अयोग्यपणा आहे. खरं तर निवडणूक आयोगच इनव्हॅलिड होत चाललेला आहे अशा सुद्धा संदर्भात मांडणी करण्यात यायला लागलेली आहे. कार्यकारिणीची 26/7/2022 रोजी मीटिंग झाली. मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसुद्धा हजर होते आणि त्यांनी ही जी पक्ष संघटनेमधले बदल आहेत ते मान्य केलेले होते. तेव्हा त्यांची सही आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा सांगण्यात आलं. मग एकदा आपण एक पक्ष संघटना जी मान्य केलेली आहे आपली सही त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये अचानक आपल्याला एवढी नाराजी होण्याचं काय कारण आहे? म्हणजे एवढी नाराजी एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये का निर्माण झाली 2018च्या पक्ष घटनेबद्दल? याचं काहीच कारण कळत नाही. हे अनाकलनीय आहे. त्यानंतर 2018ची घटना ही व्यापकता आणण्यासाठी केलेली आहे. कोणाचे अधिकार कमी केलेले नाही हा सुद्धा मुद्दा मांडण्यात आला. आपण पाहतो उलट काही लोकांची संख्या वाढेल या पद्धतीने पक्ष घटनेमध्ये बदल करण्यात आला. जे नेते उपनेते कार्यकारी मंडळामधले लोक या कोणाचेही अधिकार काही कमी केलेले नाही हा सुद्धा मुद्दा सांगण्यात आला. म्हणजे अधिकार साधारणतः कमी केले तर कोणाला तरी वाटू शकते की अलोकशाही पूर्ण आहे हुकुमशाही पूर्ण आहे, पण अधिकार कोणाचीच कमी न करता संख्यासुद्धा कार्यकारिणीमधली आणि बाकी नेत्यांची उपनेत्यांची कमी न करता ती वाढवण्यात आलेली आहे हा मुद्दासुद्धा सांगण्यात आला. आता कपिल सिब्बल सरांनी हे जास्त आवर्जून सांगितलं की पक्ष फुटीनंतर अचानक पक्षाची घटना चुकीची आहे हे इलेक्शन कमिशननी का ठरवलं? म्हणजे पक्ष फुटी ही 2022मध्ये झालेली आहे. 2018मध्ये पक्षाच्या घटनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करून त्याला व्यापकता दिलेली आहे आणि मग अचानक इलेक्शन कमिशनला 2022मध्ये ही घटना चुकीची आहे असं का वाटलं? आता याच्यामध्ये मुख्य मुद्दा आहे तो प्रोॲक्टिव्ह भूमिकेचा आहे. इलेक्शन कमिशननी काहीच करायचं नाही. कोणत्याही राजकीय पक्षाची घटना तपासायची नाही, कोणत्याही राजकीय पक्षामध्ये घडणाऱ्या घडामोडी बघायच्या नाही, त्याच्याबद्दलचं डॉक्युमेंट्स बघायचं नाही. त्यांनी केलेले जे फेरप्रस्ताव आहे किंवा काही नवीन सूचना आहेत त्या कधी कागदपत्रांची दखल घ्यायची नाही आणि अचानक पक्षफुटीनंतर सांगायचं की तुमची घटना चुकीची आहे. तर 2018मध्ये जर पक्ष घटना चुकीची होती तर 2018 ते 2022 इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करत होते? त्यातले लोक काय करत होते? म्हणजे कोणती प्रोॲक्टिव्ह भूमिका घ्यायची नाही आणि केवळ मग राजकीय हेतूने ॲक्टिव्ह व्हायचं हे इलेक्शन कमिशनचं काम आहे का? हे सुद्धा आज चर्चेत आलेलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचं कलम 29 जे आहे त्याच्यामध्ये किंवा त्यानुसार राजकीय पक्षाची एखाद्या नोंदणी रद्द करण्याचे हक्क इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आहे का? हा सुद्धा प्रश्न आज चर्चेत आलेला आहे.
त्यामुळे मला असं वाटते की हे सगळे प्रश्न जे चर्चेत आलेले आहेत त्या व्यतिरिक्त आता पक्षाच्या पात्र अपात्रतेसंदर्भात जे 4 पिटिशन राहुल नार्वेकरांसमोर होते त्याबद्दलसुद्धा सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे. एक मुद्दा महत्त्वाचा म्हणून सांगितला पाहिजे की जी पक्ष संघटनेमध्ये 2018मध्ये बदल झाले त्याच्यावर एकनाथ शिंदे नाराज झाले असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांनी जे पळून गेल्यावर गुवाहाटीला स्वतःची पक्ष संघटना काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला. स्वतःलाच त्यांनी मुख्य नेता म्हणून जाहीर केला. आता मुख्य नेता हे पद 2018पर्यंतच्या घटनेमध्ये कुठेही मुख्य नेता हे पद नाही. शिवसेना प्रमुख हे नाव होतं, शिवसेना पक्षप्रमुख. त्यानंतर पार्टी प्रेसिडेंट जे होतं. आता याच्यामध्ये पार्टी प्रेसिडेंट म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख. त्यांनी म्हटलं होतं त्याच्यामध्ये द पोस्ट ऑफ शिवसेना पक्षप्रमुख ॲज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल्ड विथ इमिजिएट इफेक्ट. ऑल द पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ पार्टी प्रेसिडेंट विल नाव बी हेल्ड अँड एक्झिक्युटेड बाय चेअरमन ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी ऑल्सो नोन ॲज मुख्य नेता. म्हणजे मुख्य नेता कोण? हे एकनाथ शिंदे. द टायटल ऑफ शिवसेना, आता हे खूप महत्त्वाचं आहे की द टायटल ऑफ शिवसेना पक्षप्रमुख विल रिमेन विथ श्री उद्धव ठाकरे टिल ही डिझायर्स बट विल बी ॲन ऑनररी पोस्ट. शिवसेना पक्षप्रमुख हे जे टायटल आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील, पण ते मार्गदर्शक राहतील. हा बदल जो एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीमध्ये केला आणि स्वतःला जे पद आत्तापर्यंत कधी पक्ष घटनेत नव्हतं ते मुख्य नेता म्हणून नेमून घेतलं, त्याला हुकुमशाही म्हणतात. ते अलोकशाहीपूर्ण आहे आणि ते चुकीचं आहे हे सुद्धा सांगण्यात आलं. ते काय आहे की राजकीय मुद्दे बरेच असू शकतात, कारण की हा विषय संपूर्ण राजकीय आहे. संविधानसुद्धा राजकीय डॉक्युमेंट आहे. 10 शेड्यूल हा राजकारणाच्या प्रक्रियेमधला सगळ्यात मोठा कायदेशीर मुद्दा आहे. त्यामुळे राजकीय संदर्भ ह्याच्यातले महत्त्वाचे आहेत. परंतु कपिल सिब्बल सरांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की इलेक्शन कमिशन, त्यानंतर राज्यपाल, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हे सगळे घटनात्मक ज्या पोझिशन्स आहेत त्याच्यानुसार त्या घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांच्या सांगण्यानुसार काम करणाऱ्या ज्या लोकशाही यंत्रणा आहे त्यांचीच इंटिग्रिटी धोक्यात आलेली आहे आणि त्यांची प्रामाणिकता धोक्यात येणं हा खूपच मोठा विषय होणार आहे असं मला वाटतं. सर, आतापर्यंत फक्त कपिल सिब्बल यांचीच बाजू आतापर्यंत ऐकून घेतली, त्यांना वेळ कमी मिळाला असं म्हणून कोर्टाचे काय यावरती अजून निर्देश अजून येणं बाकी आहे. या सगळ्या बेसिसवरती ॲनालिसिस केलं जातं की उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने निकाल लागेल, असं आहे का? उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने निकाल लागेल. आम्ही एक प्रयोग करण्याचं ठरवतो आहे ज्याच्यामध्ये आम्ही अत्यंत ज्येष्ठ घटनातज्ञ त्यांना आम्ही घेऊन 10 शेड्यूल त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायचं. एका क्लासरूममध्ये सगळ्या वेगळ्या लॉ कॉलेजचे काही प्रतिनिधी बोलून त्यांना 10 शेड्यूल शिकवायचं 1-1.5 तास 2 तास आणि त्यानंतर त्यांना ही केस उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे ही केस स्टडी म्हणून द्यायची आणि त्यांनी ती वाचून त्यांच्यापैकीच कोणीतरी न्यायाधीश व्हायचा आणि त्यांनी निर्णय द्यायचा. असा आम्ही एक प्रयोग करणार आहोत आणि तो जर प्रयोग केला तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो त्याच्यामधले विद्यार्थीसुद्धा निर्णय देतील उद्धव ठाकरेंच्या बाजूने. इतकी स्पष्ट केस आहे. महाराष्ट्रातले सगळे पत्रकार, भारतातले सगळे मराठी पत्रकार या सगळ्यांना ही केस इतकी पाठ झालेली आहे. मी जरी तुमच्यासमोर आज बसून बोलत असलो तरी इथे कोणताही पत्रकार बसून हेच बोलू शकतो. इतकी ही केस स्पष्ट आहे. म्हणजे कधीपासून करणार आहे तुम्ही? आम्ही ठरवतो ते आता, पण असा प्रयोग केला तर तो अशाच पद्धतीने त्याचा रिझल्ट होईल हे मी तुम्हाला सांगतो. एवढी ही केस आता त्याला क्रिस्टल क्लिअर झालेली आहे, एवढी स्पष्ट. समज जर निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने झाला, आता जे आमदार निवडून आलेले आहेत 50-55 धनुष्यबाणावर, ते आमदार एकनाथ शिंदेचे राहतील की ठाकरेंचे? पण आता जे निवडणुका झालेल्या आहेत 2024मध्ये त्याच्यामध्ये जे आमदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने निवडून आलेले आहेत ते उद्धव ठाकरेंचेच राहतील आणि जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढले आणि निवडून आले ते त्यांचेच राहतील. त्यांच्यामध्ये कोणतेही पात्रतेचा विषय नाही. हा त्यावेळेस जे निवडून आले होते त्याच्यातले कोणते अपात्र ठरतात हा विषय आहे.
आणि तो विषय याच्यासाठी महत्त्वाचा आहे की अशा पद्धतीने बेकायदेशीर प्रक्रिया केल्यावर तुम्ही अपात्र ठरू शकता, हे पुन्हा एकदा एस्टॅब्लिश होईल न्यायाचं तत्त्व म्हणून, हे महत्त्वाचं आहे. नाही, ज्यावेळेस म्हणजे ते ठाकरेंकडे होते, एकनाथ शिंदेकडे जेव्हा गेले तेव्हा ते सगळे धनुष्यावरती निवडून आले होते, बरोबर. त्याच्यानंतर आता हे सगळे जे आमदार आहेत ते आता एकनाथ शिंदेकडे ते सगळे धनुष्यावर निवडून आले. हे जर त्यांची अपात्रता त्यानुसार जर ठरली, म्हणजे 19 नुसार ते जर अपात्र ठरले, तर ते 24 नुसार अपात्र ठरतील का किंवा पात्र ठरतील? नाही, ते 2024च्या निवडणुकांनंतरचे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले कोणीही अपात्र ठरणार नाही, कारण की त्यांना कायदेशीर हक्क दिलेला आहे, तो योग्य आहे असं समजून ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्युडिशियल किंवा न्यायिक एक अंडरस्टँडिंग जे असते ते असं असते की त्या लोकांची त्याच्यामध्ये काही चूक नाही, ज्यांनी या निवडणुका लढवल्या, या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला, ते अपात्र कोणीच ठरू शकत नाही. 2024 पूर्वीच्यासाठी तो निर्णय होईल आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे की अशा पद्धतीने पक्ष फोडता येणार नाही. पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल. म्हणजे आता हे फक्त पक्ष उद्धव ठाकरेला जाईल, मात्र आमदार जे ज्यांचे ते वेगळे राहतील. म्हणजे याचा विधानसभेवर काही परिणाम? बघा, आता आपण जी सिच्युएशन तुम्ही म्हणताय की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतलं तर काय होणार, हा तुमचा प्रश्न असेल तर याच्यामध्ये मुद्दा एवढाच राहतो मग की एकनाथ शिंदेंना कोणत्या तरी पक्षामध्ये सहभागी व्हावं लागेल, विलीन व्हावं लागेल. त्यांच्या सगळ्यांची इच्छा असेल तर ते विलीन होतील, नाहीतर प्रत्येकजण तेव्हा स्वतंत्र राहील, कोणत्याही पक्षात ते जाऊ शकतील. म्हणजे परत निवडणूक होऊ शकते अपात्र ठरले तर? नाही, निवडणुका नाही होऊ शकणार, ते त्यांनी ॲडजस्ट करून घेतील इतर पक्षांमध्ये. आता ज्यांना पक्षामध्ये घ्यायचं आहे त्या लोकांना ते घेतील, जसं की आता भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षात घेण्याची. आता त्यांच्यासोबत इतर किती जणांना घेतात हा मुद्दा ते ठरवतील पक्षात घेताना. सगळ्यांनाच कदाचित घेतलं जाणार नाही, त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षाची शरण घ्यावं लागेल. जसं तृणमूल काँग्रेस फुटला तेव्हा त्यांनी एक कोणता तरी पक्ष, दुसऱ्या राज्यातला छोटासा पडीक असलेला पक्ष शोधून काढला आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रवेश केला. अशा पद्धतीने एखादा राजकीय पक्ष घेऊन त्यांना त्याच्यामध्ये शरण घ्यावं लागेल. नंतर मग परत पाठिंबा, म्हणजे परत सगळी फ्लोर टेस्ट सगळं परत आलं. हो, ते करावं लागेल. मग ते जी काही राजकीय प्रक्रिया असेल ती होणारच. मग म्हणजे परत विधानसभा, परत सगळी साहजिक आहे ना, फ्लोर टेस्ट आली. या निर्णय टप्प्यापर्यंत यायला न्यायालयाला साधारण किती दिवसाचा वेळ जो आहे तो इथून पुढे लागणार आहे? नाही, आपण पाहिलं कपिल सिब्बल सरांचं 3 दिवसात आर्ग्युमेंट होईल असं अपेक्षित होतं, परंतु वेळेवर न्यायालयाला काही केसेसमध्ये नियोजन करताना पूर्ण त्यांना वेळ देता न आल्यामुळे ही सुनावणी लांबली आणि ती आता पुन्हा पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे इतर केसेस सांभाळून ही केस करायची असं जर आपण प्रकार हा बघितला तर त्या व्यवस्थापनामध्ये आणखी एखाद महिना तरी या एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं त्यांचं पूर्ण मांडायला त्यांना वेळ लागू शकतो.